नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएनसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट BMS कॉलेज आणि त्यांचे सीट्स व एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रल MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया सर्वां कोर्सच्या काउन्सिलिंग बद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. तसेच स्टडी गायडन्स या सर्वांना व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. त्यामुळे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. हा आमचा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम आपण महाराष्ट्रामधील BMS कॉलेज व त्यांचे सीट डिस्ट्रीब्युशन कसे आहे त्याबद्दल माहिती करूया. तर महाराष्ट्रामध्ये टोटल 148 कॉलेज आहेत. त्यापैकी जे आहे 22 गव्हर्नमेंट आहेत आणि 126 जे आहेत सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 1847 सीट्स आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 10,032 सीट्स आहेत. तर टोटल मिळून अशा 11,879 एवढ्या सीट्स आहेत. तर त्यापैकी आता आपण बघणार आहोत की गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतं ते. तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या ज्या 1847 सीट आहेत 1,847 त्याचं दोन प्रकारे डिव्हिजन केलं जातं. एक स्टेट कोटासाठी आणि एक AIQ कोटासाठी. आता हे AIQ कोटा जे आहे AA CCC च्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केले जाते. तर ही काउन्सिलिंग कशी राहते? सेंट्रलची काउन्सिलिंग राहते. पूर्ण BMS आणि BHMS च्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी चालते ही ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर यासाठी जे आहे 273 एवढ्या सीट ज्या आहेत ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग साठी राहतात. त्या आपल्या स्टेट साठी पुन्हा रिटर्न येत नाहीत. त्यामुळे ह्या सीटचा आपल्याला कट ऑफ बघायचा नाहीये. आपल्याला बघायचं आहे स्टेट कोटासाठी किती सीट उरतात त्याचा कट ऑफ बघायचा आहे. स्टेट कोटासाठी आहे तर 1574 सीट. तर 22 कॉलेजमध्ये मिळून टोटल 1574 एवढे जे सीट्स आहेत महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट BMS कॉलेजमध्ये आहेत. आता यांचं जे आहे कॅटेगरी वाईज पुन्हा वर्गीकरण केले जाते. SC ST OBC EWS या कॅटेगरीनुसार. तसेच डिफेन्ससाठी हिल एरिया लागू नाही होते ते डिफेन्ससाठी डिव्हिजन केलं जातं. त्यानुसार याचा कॅटेगरीनुसार आपण आता एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो हे बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये एक मिनिट BMS कॉलेजचा कट ऑफ काय असू शकतो गव्हर्नमेंट कॉलेजचा याबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुमचे मार्क 410 ते 420 या रेंज मध्ये असतील तर तुम्हाला ओपन मध्ये ऍडमिशन भेटू शकतो. OBC कॅटेगरीसाठी 405 ते 415, SCBC कॅटेगरीसाठी 400 टू 410, EWS कॅटेगरीसाठी 390 टू 400, SC कॅटेगरीसाठी 350 ते 360, ST कॅटेगरीसाठी 290 ते 300, VJ कॅटेगरीसाठी 400 टू 410, NT1 कॅटेगरीसाठी 390 टू 400, NT2 कॅटेगरीसाठी 395 टू 405 आणि NT3 कॅटेगरीसाठी 298. या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट BMS कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकते. आता हा कट ऑफ थोडासा व्हेरिएबल करू शकतो कारण की महाराष्ट्रातील किती विद्यार्थी BMS साठी प्रेफरन्स देतात. तसेच अजून नीट UGचा रिझल्ट येणे बाकी आहे. तसेच नीट UGच्या रिझल्ट मध्ये विद्यार्थ्यांचा काय परफॉर्मन्स असतो यावर पूर्णपणे हा कट ऑफ डिपेंड करणार आहे. पण या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेज भेटू शकते. आता काय व्हेरिएशन येणार किती कट ऑफ येणार हे SML लिस्ट आल्यानंतर तसेच रिझल्ट आल्यानंतर आपल्याला नक्की समजून येईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला महाराष्ट्रातील MBBS BMS BHMS BDSC बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच फिजिओथेरपी BSc नर्सिंग याबद्दल काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुमचे संपर्क साधू शकता किंवा कमेंट करू शकता. तुमचा जर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता तर तुम्हाला आन्सर मी नक्की कळवेल काय असू शकते. तुमचा कमेंट करा तुम्ही. आणि ह्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आपण बघूया महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट
सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.